नमस्कार, मी शीतल मोहोळ देशमुख. माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहे तिळगुळाची पोळी. सुरुवातीला कढईमध्ये तीळ टाकलेले आहेत. ते पूर्ण स्वच्छ धुवून असे वाळवून घेतलेले आहेत आणि छान आता असे खरपूस खमंग असे भाजायचे आहेत. आपल्याला हे पूर्ण पांढरे तीळ असतात ते पूर्ण असे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. म्हणजे आपण जे जे कच्चे तीळ असते आणि जे भाजलेले तीळ असते त्याच्यामध्ये आपल्याला फरक जाणवतोच. असे लालसर दिसायला पाहिजे. खरपूस असा तो तीळ टुमटुम फुगतो असा. त्याने एकदम खमंग असं तिळगूळ किंवा तिळगुळाची पोळी, तिळगुळाचा लाडू हे एकदम छान खमंग असा लागतो. त्याच्यामुळे तीळ हे बरेच वेळ भाजत असे राहावे लागतात. सारखं एकसारखं मोठ्या गॅसवर जरी भाजले तरी त्याला परतत राहायचं, नाही तर ते जळून येतात. ते पूर्ण आता हे आपले भाजून झालेले आहे. ते एका ताटामध्ये आपण काढून घेऊ. ताटामध्ये काढले की ते पूर्ण थंड होऊ द्यायचे. थंड झाले तीळ पूर्ण की ते मग आपण त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पूर्ण हे असे गार होऊ द्यायचे तीळ. आणि हे असे थंड झालं की मग ते आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊ. हे बघा, कच्चे तीळ आणि भाजलेले तीळ यामध्ये फरक दिसतो. आता एक तीळ पूर्णपणे थंड झालेले आहेत. असे मोकळे मोकळे होतात छान. आणि आता हे तीळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे. त्याच्या आधी आपण चाकूने पूर्ण गुळाचा किस न करता चाकूने असे छोटे छोटे काप करून घ्यायचे. म्हणजे ते पटकन मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरतात. आणि तीळ आणि गूळ असं एकत्रच मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आता टाकून घेते. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सुरुवातीला थोडे तीळ टाकायचे. त्याच्यावर पुन्हा एक लेअर गुळाची टाकायची आणि परत तीळ टाकायचे. म्हणजे असं करत गेलं की मग ते तिळगूळ आपलं चांगलं असं मस्त त्याचं असं खरपूस असं तिळगूळ असं छान असं मस्त होते पूर्णपणे. अशा त्याच्यामध्ये आता मी गूळ टाकून घेतलेला आहे. परत त्याच्यात तीळ टाकणार आहे. परत तीळ टाकणार आहे. आणि आता हे मिक्सरच्या भांड्यातून परतून घेऊ. मिक्सरच्या भांड्यातून परतून घेऊया. आपल्याला आता हे मिक्सरच्या भांड्यातून हे आपण फिरवून घेतलेलं आहे. असं तिळगुळाचा गोळा झाला पाहिजे असं तिळगुळ आपण त्याच्यातून फिरवायचं म्हणजे. आणि हे जायफळ विलायचीचं पूड टाकलेलं आहे. आता परत हे मी एकदा मिक्सरच्या भांड्यावर फिरवून घेणार आहे. म्हणजे ते पूर्ण तिळगुळामध्ये एकजीव होईल. हे परत आता एकदा मी फिरवून घेते. हे परत फिरवून घेतलेलं आहे. आता असा गोळा तयार होईल. असं तिळगुळ आपल्याला या तिळगुळाच्या पोळीसाठी लागते. आता हे कणिक अशी मळून घेतलेली आहे. नरमलस अशी कणिक भिजवून घ्यायची. त्याला तुपाचाच हात घ्यायचा. आपण पोळी करताना तेल वगैरे लावतो तसं याला तूप लावायचं. तुपाने अशी जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची. आणि त्यामध्ये मग आपण हे तिळगुळाचं सारण भरणार आहे. आता ही अशी जाडसर पोळी लाटून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये अशी मस्त छान आता असं मोठं असं तिळगुळाचं सारण भरून घेऊया आपण. असं सारण ठेवलं त्याच्यावर मी. हे एकजीव असलं की म्हणजे ते आपलं पसरत नाही आणि पोळी लाटायला सोपी जाते. पुरणपोळीचं पुरण भरतो तसं हे तिळगुळाचं सारण आपण याच्यामध्ये भरलेलं आहे. आणि आता याची अशी आपण जाडसर पोळी लाटणार आहे. पहिले सुरुवातीला कणिक टाकून घ्यायची थोडी पोळपाटावर, म्हणजे ती चिपकणार नाही. अशी आपण आता पोळी लाटत आहे. ही पोळी लाटून झाली की आपण तव्यावर तूप टाकायचं. जशी पुरणपोळी शेकतो त्याप्रमाणे आपण ही तुपाची पोळी शेकणार आहे. तूप टाकायचं. तूप टाकून ही पोळी आता त्याच्यावर मी टाकते.
आणि हे तूप पुन्हा त्याला वरून पण तूप टाकायचं. वरून पण तूप टाकायचं, साईडला वरून टाकायचं. म्हणजे ती अशी तुपात छान खरपूस भाजली की ती नुसतं आपल्याला गरम गरम पोळी खाता येते, त्यावर तूप देखील घ्यायचं काम नाही. आता ही पोळी आपण थोडीशी होऊ द्यायची. कमी गॅसवर होऊ दिली तरी चालेल, मोठ्या गॅसवर होऊ दिली तरी चालेल. पटकन जळायच्या आधी पलटवायची. पण ही आता परतवून घ्यायची, थोडी खरपूस होऊ द्यायची आणि अशी मग ती पलटवून घ्यायची. मी सराट्याने ही अशी परतवून घेत आहे. एक साईड त्याची पूर्णपणे झालेली आहे. गॅस मी मोठाच ठेवलेला आहे म्हणजे ती पटकन होऊन यायला मदत होते. ही पोळी झालेली आहे. हे पिझ्झा कटर असते त्याने मी असे हे कट करून घेते. त्याचे 4 भाग केले की ती खायला सोपी पडते. माझ्या मुलांना ही तिळगुळाची पोळी खूप आवडते. घरातले सगळे लोक हे तिळगुळाची पोळी आवडीने खातात. तुम्ही पण या संक्रांतीला करून बघा, म्हणजे तुमच्या घरात नवीन एक प्रकार बनेल. आणि माझे चॅनलचे व्हिडिओ बघा, याच्यामध्ये मी सगळ्या बऱ्याचशा रेसिपीज टाकलेल्या आहेत. ही एक नवीन रेसिपी म्हणजे तिळगुळाची पोळी. या संक्रांतीला तुम्ही तिळगुळाची पोळी बनवा आणि संक्रांत सण साजरा करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि इतर व्हिडिओ बघा. धन्यवाद.